संत सोयराबाई 14व्या शतकात मंगळवेढ्याच्या चोखा मेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जाती व्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई ही त्याची बायको. ती स्वतःची ओळख चोखी याची महारी अशीच करून द्यायची. संत सोयराबाई या निरक्षर 18-20 दारिद्र्य झेलत गावाकुसाबाहेरचं उपेक्षित जीवन जगत होत्या. याची ये संगती अपायाची मोठा. दुःखाचा शेलवटा भागा आला. आता पुरे हरी, आता पुरे हरी, सोडवी निर्धारी यातोनिया. बहुतची खंत करीतसे मन, दाखवा चरण मज लागी. गहिवर नावरे उदास अंतरी, म्हणतसे महारी चोखी याची. तिनं ज्ञानाची आस बाळगणं, त्याचा शोध घेणं, स्वतःला पारखणं, समाजाशी झगडणं, देवाशी वाद घालणं आणि त्यातून गवसलेले लख कण लोकांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवले. पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं त्यांचं कुटुंब पहिलं ठरलं. सगळ्यांबरोबर राहून ते आपल्या स्थानासाठी झटत राहिले. उदरनिर्वाहासाठी ते मोलमजुरी करत असत, पण विठ्ठल नामामध्ये ते सतत दंग असत. त्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. विठ्ठलाचे सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे. नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर नेता नेता जगण्याचं तत्वज्ञान ती सांगून गेली. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम. देही असुनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाही. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणतसे महारी चोखी याची. ती स्वतंत्र विचाराची आहे, आत्मनिर्भर आहे. आत्मशुद्धी ते परमात्मा असा तिचा प्रवास आहे. साधी सोपी रसाळ भाषा आणि सोपं पण परखड तत्वज्ञान हे तिच्या अभंगाची खासियत आहे. देहाच्या विटाळाबद्दल सोयराबाई थेट देवाशीच वाद घालतात. त्याला प्रश्न विचारतात, देहात जर विटाळ असतो तर मग देह कोण निर्माण केला? देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. विटाळा वांचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. म्हणून पांडुरंगा वानी तसे थोरी, विटाळ देहातरी वसत असे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणतसे महारी चोखी याची. आयुष्यभर हाल अपेष्टा सोसल्या, प्रसंगी मारही खाल्ला. देवाला कितीही भेटावेसे वाटले तरी त्यांचे स्थान पायरीशीच. म्हणून विठ्ठलाला त्या साकडं घालतात, आमची तो दशा विपरीत झाली. कोण आम्हा घाली पोटामध्ये, आमचे पालन करील बा कोण. तुझं विण जाण दुजे आता. सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव येतं. विठोबाला दिनांची चाड नाही म्हणून ती रागावून विचारते, का बा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हा भले. आम्ही बैसलोसे दारी, दे दे म्हणोनी मागतो हरी. घेऊन बैसलासे बहुतांचे, गोड कैसे तुम्हा वाटे. ही नीत नव्हे बरी, म्हणे चोखी याची महारी. दुःखात कोणी बरोबर नसते, ते आपले आपल्यालाच भोगावे लागते. सुखात मात्र सर्व वाटेकरी असतात. हे वैश्विक सत्य ती अभंगातून मांडते. अवघे दुःखाचे सांगाती, दुःख होता पळती आपोआप. आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता, हे अवघे सर्वथा सुखाचेची.
आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी सोयरा, घर संसार सांभाळणारी, अपत्याची आस लावून बसणारी, नवऱ्याची वाट बघणारी, विठोबाला जेवायचं आमंत्रण देणारी, अशी 4 चौघींसारखी कुटुंब वत्सल आहे. आमच्या कुळी नाही वो संतान, तेणे वाटे शिण माझ्या मना. ही खंत त्या अभंगातून सांगतात. कालांतराने विठ्ठल कृपेनं तिच्या पोटी कर्ममेळ्याचा जन्म झाला. लहानपणापासून झालेल्या भक्तीच्या संस्कारामुळे तोही विठ्ठल भक्त झाला. प्रत्यक्ष पांडुरंगाने सोयराबाईंची नणंद निर्मळाच्या रूपाने सोयराचे बाळंतपण केले. पुत्रप्राप्तीमुळे आनंदाने फुलून गेलेल्या सोयराबाईने विठ्ठल रखुमाईला बारशाचे निमंत्रण दिले. विठ्ठल रखुमाईनं त्यांचं बारसं केल्याचं ती आपल्या अभंगातून सांगते. उपजता कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा, करी साहित्य सामग्री म्हणे चोख्याची महारी. सोयऱ्याला नामदेवांच्या घरी जाऊन जनाई, गोराई, राजाई यांच्याशी गप्पा मारायला आवडत. मनातल्या गोष्टी कवितेतून सांगाव्याशा वाटत. सदा सर्व काळ नामाचा छंद, रामकृष्ण गोविंद जपे सदा. अखंड वाचेशी नादी पैखंडण, नाम नारायण सुलभ हे. सुख दुःख काही न पडे आवाज, होय मन शांत जपता नाम. सोयरा म्हणे मज आलीस प्रचित, नामेची पतित उद्धरती. पतीला लागलेला विठू नामाचा लळा जोपासताना प्रपंचाचा भार सोसत सोयरानं पतीला त्यापासून न तोडता उलट त्या मार्गाशी, त्यातील नामाशी स्वतःला जोडून घेतले. ऐशा आनंदात एक मासवरी, राहिली निर्धारी पंढरीये. नित्य जावोनिया चंद्रभागे स्नान, घाली लोटांगण पुंडलिका. क्षेत्र प्रदक्षिणा नामाच्या गजेरी, येवोनी महाद्वारी हरिवंदी. सोयरा म्हणे ऐस सारोनिया नेम, वाचे गाय नाम विठोबाचे. भक्तीनं विठुरायाला तिनं आपलंस केलं. नित्यदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं असतानाही प्रत्येक कसोटीच्या क्षणी विठोबा आपल्या सोबत आहे हा दुर्दम्य विश्वास तिला संकटाला सामोरं जाण्याचं बळ देत असे. हीन मी काय वानू देवा, तुम्ही केशवा उदार. करा माझे समाधान, दाखवा चरण आपुले. लोटलेसे महानदी, नाही शुद्धी देहाची. बुडते काढावे बाहेरी, म्हणे चोख्याची महारी. निर्भय होऊन तिने प्रपंच आणि परमार्थ साधला. येई येई गरुड ध्वजा, विटे सहित करीन पूजा. धूप दीप पुष्पमाळा, तुझ समर्पू गोपाळा. पुढे ठेवोनिया पान, वाढी कुटुंबी ते अन्न. तुम्हा योग्य नव्हे देवा, गोड करूनिया जेवा. विदुरा घरच्या पातळ कण्या, खासी माय बाप धन्या. द्रौपदीच्या भाजी पाना, तृप्ती झाली नारायणा. तैसी झाली येथे परी, म्हणे चोख्याची महारी. संत एकनाथांनी लिहिलेल्या चोखामेळा चरित्रात सोयराबाईंच्या जीवनातील अमृत शुद्धीकरणाचा अतिशय अभूतपूर्व असा प्रसंग आहे. चोखोबांच्या अंगणात संतांच्या, देवांच्या अशा पंक्ती बसल्या होत्या. साक्षात इंद्राने स्वर्गातून तिथे अमृत कलश आणला. अमृताचं शुद्धीकरण चोखामेळा आणि सोयराबाई यांच्याकडून करून घेतले. यावरून सोयराबाईंचं संतत्व स्वयंभू होते हे ध्यानात येते. चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती, स्त्री ते वाढीती चोखियाची. अमृताचे ताट इंद्रे पुढे केले, शुद्ध पाहिजे केले नारायणा. चोखियाची स्त्री चोखा दोघे जण, शुद्ध अमृत तेणे केले देखा.
चोखियाच्या घरी शुद्ध होई अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. इसवी सन 1338 साली मंगळवेढा येथे किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी पूर्व दिशेकडील वेशीचे काम सुरू होते. त्यावेळी ते बांधकाम अचानक कोसळले आणि त्याखाली संत चोखोबा आणि अनेक मजूर गाडले गेले. काही काळानंतर संत नामदेव मंगळवेढ्यास आले. बांधकाम कोसळलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येत होता त्या अस्थी संत चोखोबांच्या आहेत हे ओळखलं. त्या अस्थी घेऊन ते पंढरपुराला आले. विठ्ठल मंदिराच्या बाहेर संत नामदेवांच्या पायरी समोर संत चोखामेळा यांचे समाधीस्थान बांधण्यात आले. या समाधी सोहळ्याचे वर्णन संत सोयराबाईने अभंगातून केले आहे. चोखा बैसता समाधीसी, निर्मळा आली पंढरीसी. पाहोनी आनंद सोहळा, म्हणे विठ्ठला दयाळा. चोखा मेळविला रूपी, माझी आता कोण गती. देव बैसोनी निकटी, निर्मळेसी सांगे गोष्टी. ऐसे देखोनिया नयनी, सोयरा मिठी घाली चरणी. अंतरीची एकता म्हणजे खरी समता, मनीची सदयता हीच खरी बंधुता. असं मानून आचरणात आणणारी सोयरा निर्भीड होती. कोणत्याही शाळेत न जाता भक्तीच्या अनुभूतीच्या आधारे तिने आत्म्याशी ओळख करून घेतली. तो निर्लेप आहे याची जाणीव आपल्या अभंगातून जनसामान्यांना त्या करून देतात. नामाचे चिंतन करा सर्व काळ, नाही काळ वेळ नामा लागी. सुलभ हे सोप नाव आठविता, हरी हरी म्हणता मोक्ष मुक्ती. सायासाचे नाही येथे हे साधन, नामाचे चिंतन कर सुखे. नामाचे सामर्थ्य जपता श्रीहरी, म्हणतसे सोयरा चोखियाची. म्हणतसे सोयरा चोखियाची. 90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते हो, आत्ताच आपण संत सोयराबाई यांच्या साहित्यावर आधारित वारी चैतन्याची हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन केलं होतं सौ रेखा करंदीकर यांनी आणि कार्यक्रमाचं सादरीकरण केलं होतं सौ मधुरा करंदीकर यांनी. कार्यक्रमाची प्रस्तुती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची.